नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. दुपारचा 1 वाजलेला आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, राजद्रोहाचं कलम 124 तुर्तास स्थगित करण्यात आलंय आणि याच संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम बोलतायत. याविषयी आपण पाहूयात काय म्हणतायत ते. कारण आतापर्यंत या कलमाचा दुरुपयोग करण्यात आला हे ब्रिटिशांनी तयार केलेला आहे, मात्र ते तसंच भारतीय नागरिकाला काही मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आहे, परंतु हे अनियंत्रित स्वातंत्र्य नाही, त्याचा मर्यादित उपयोग व्हायला हवा. परंतु काही वेळेला काही राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी देखील आपला राजकीय हितशत्रूला गारद करण्याकरता याचं राजकीय हत्यार म्हणून वापरलं असल्याने अशा प्रकारचं कलम असावं का? ब्रिटिश निघून गेल्यानंतर ब्रिटिशांनी आणलेला स्वातंत्र्याची चळवळ दडपण्यासाठी ह्या कायद्याची आज जरूर आहे का? अशी देखील भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. अर्थात सर्वोच्च न्यायालय हे कलम घटनाबाह्य आहे की नाही याचा निकाल देऊ शकतं किंवा केंद्र सरकारने सांगितलेल्या सूचनांचा विचार करून संसदेला या संदर्भात कायदा आणू शकतं. अर्थात केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय कायदा तयार करत नाही, सर्वोच्च न्यायालय कायद्याचं इंटरप्रिट करतं. जर केंद्र सरकारने यात सुधारणांची आवश्यकता असे सांगितलं तर सर्वोच्च न्यायालय ती बाब तपासून बघू शकतं. मात्र आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार असं म्हणतंय की हा पूर्णपणे कायदा जो आहे तो रद्द करण्यात येऊ नये, त्याचा त्याला विरोध होता आणि सुप्रीम कोर्टानं आता पुढची सुनावणी जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये ठेवली. झालं मी त्याचं संपर्क. ठीक आहे, ओके. हिंदी ठीक ठाक. अरे थांब ना भाऊ, आम्ही तर आदित्य ठाकरे सुद्धा बोलतात. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोणत्या विषयावर भाष्य करतात ते आधी पाहूया. ते सुरक्षित असतात, पालक पण आणि ते विद्यार्थी पण. शाळेत आत जाताना, शाळेतून बाहेर येताना जिथे बस थांबते किंवा गाडी थांबते, रिक्षा थांबते, तिथून फुटपाथ नीट असायला पाहिजे. आत जायला आणि बाहेर यायला सुरक्षित एरिया असायला पाहिजे. तर 500 मीटरचा जो पेरिफरी आहे त्याची आम्ही जरा सिव्हिक इंटरव्हेन्शन्सनी थोडं अपग्रेड करणार आहोत. तो एक प्रकार आहे. आणि शाळेच्या आत गेल्यानंतर मेंटल हेल्थ केअर, डेंटल चेकअप म्हणजे ओरल हायजीन आणि डायबिटीज मॅनेजमेंट ह्या तिन्ही गोष्टींवर फोकस करणार आहोत. कारण हे आज देशाची गरज आहे, आपल्या राज्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टानं राजद्रोह हा कायद्याला स्थगिती दिली आहे, त्याचा वापर करू नये जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आदेश आहेत, आता पुढे काय करू शकतो? हाच कायद्याचा वापर राणा दाम्पत्याच्या विरोध जिस तरीके से इस पर पहले से ही पॉलिटिकल पार्टियां कह रही थी कि राजद्रोह पुराना कायदा हो गया और आजादी के पहले का है, इसको कहीं न कहीं सुधार करने की जरूरत है. सुधार तो काफी एरियाज में करने की जरूरत है. जैसे अभी हमने कहा कि सेफ स्कूल्स, हम बहुत बार हमारे बारे में सोचते रहते हैं, हमारे जो इतिहास है उसके बारे में झगड़ते रहते हैं, लेकिन आगे की जो पीढ़ी है, आगे के जो जनरेशन, उसके बारे में कोई नहीं झगड़ रहा, कोई नहीं बात कर रहा. ज्या पद्धतीनं सगळी करोना काळामध्ये खूप काम केलं म्हणजे बघितलंय. मग महापौर असतील किंवा मग बाकी इतर मंत्र्यांनीही लोकांना पोहोचवण्यापर्यंतचं काम केलेलं आहे. पोहोचवणं म्हणजे घरी त्यांच्या अगदी त्यांना अन्नधान्य पण देऊ केलं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही म्हणून युपी सरकार एक आपलं ऑफिस महाराष्ट्रात सुरू करण्याचा त्यांचा मला वाटतं हा एक नवीन पॅटर्न आहे. ठीक आहे, पण मला वाटतं त्यावेळी आपण सर्वांनी पण बघितलं असेल, आपल्याकडे क्लिप्स यायच्या की यूपी असेल, बिहार असेल, केरळ असेल, इतर राज्य असतील, अनेक राज्य आम्ही एकमेकांच्या थेट संपर्कात होतो. जे एकमेकांच्या तिकडे जे लोक होते त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी देखील हिंदीमध्ये पण अपील केलेलं काही मायग्रंट लेबरना. ते मायग्रंट लेबर का चालायला लागले, ट्रेन का बंद होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी देखील आपण बघितलं असेल की या सर्व नागरिकांची व्यवस्था आपण महाराष्ट्रात अनेक वेगळ्या वेगळ्या कॅम्प्समध्ये केलेली, अनेक वेगळ्या वेगळ्या जागेंमध्ये केलेली. 3 वेळचं जेवण असेल, मेडिकल चेकअप असेल, काही काही ठिकाणी योगा देखील आपण सुरुवात केलेली. तर ह्या गोष्टी आहेत आणि ह्या सत्य आहेत, हे लोकांसमोर आहे. मला वाटतं ह्याच्यात जास्ती मी न जाता एकच सांगेन की आपला देश ह्याच्यात आता एम्बसीज उघडतील का हा एक वेगळा विषय एकमेकांच्या राज्यांमध्ये. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण देशात नागरिक म्हणून, हिंदुस्थानी नागरिक म्हणून जेव्हा फिरतो तेव्हा प्रत्येक राज्य त्यांची जबाबदारी असते आणि ती आपण त्यावेळी पूर्णपणे पार पाडली. मला वाटतं निवडणूक कधी असेल तरी आम्ही तयार असतो. कामं सुरू असतात. आता हे काम पण तेवढंच महत्वाचं आहे. आपण बघितलं असेल, पालकांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यांच्यासाठी पण आम्ही कामं करत असतो. आज विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईकरांना माहिती आहे आणि इतर शहरांमध्ये देखील जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यांना माहिती आहे की काम महाविकास आघाडींनी मजबूतपणे केलेलं आहे.
often seen as education is seen as a vote puller. You obviously, Unfortunately or fortunately, we haven't advertised our schools and education system as a vote puller or for politics. The fact remains that over the last 10 years, the BMC schools have seen an exponential rise in terms of quality and in terms of quantity of children, number of children coming back to schools. Be it the extracurricular activities from our astronomy labs to our Vagoba Club to Safe Schools project, or our technology in terms of digitization of tabs and schools and virtual classrooms. We've seen good growth there and we're hoping to take it forward. Thank you. मुंबईचे पालकमंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. सुरक्षित शाळा असणं हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर बस स्टॉप सुद्धा चांगले करत असल्याचं त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर दंत आरोग्य मुलांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलंय. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे गणेश नाईक मनपा आयुक्तांच्या भेटीला गेलेले असून जामीन मंजूर झाल्यानंतर प्रथम त्यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे. विरोधकांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर गणेश नाईक यांनी आरोप केलेला आहे. आरोपांबाबत लवकरच खुलासा देखील करणार असल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे. नवी मुंबई महिला अत्याचार प्रकरणी गणेश नाईक या आरोपांबाबत लवकरच आपल्या कामकाजामध्ये सक्रिय झाले. पाहिले आज त्यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आहे. आपल्यासोबत खुद्द भाजप आमदार गणेश नाईक आहेत. आपण त्याच्याशी बोलूया. दादा काय म्हणा? मीच बोलतो ना, गेल्या महिन्याभरात या शहरामध्ये जे वातावरण निर्माण झालं त्या बाबतीत माझी काय भूमिका आहे हे समजण्याकरता आपण उत्सुक असाल. जे माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्राचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे, अन्यायकारक आहेत, हिडीस स्वरूपाचे ते सगळे व्यवहार आहेत. आणि म्हणून मी ह्या गोष्टीची ज्या घटकांनी केली त्याचा निषेध करतो. माननीय न्यायालयानं निश्चितपणे मला त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे आणि न्यायालयाने मुभा देताना या विषयावर जास्त मी वक्तव्य करू नये अशा प्रकारच्या त्या ठिकाणी अटी शर्ती घातलेल्या आहेत. आणि म्हणून योग्य वेळी न्यायालय त्या गोष्टीचा निपटारा करेल. त्याच्यानंतर ह्या गोष्टीचं संपूर्ण स्पष्टीकरण करण्याकरता मी आपल्यासमोर येईन. तोपर्यंत आपण धीर धरावा अशी माझी नम्र विनंती. राज्यात तुम्ही खूप मोठे ज्येष्ठ नेते आहेत आणि तुमची मैत्रीपूर्ण सगळ्यांची आहे. कोण नक्की या षडयंत्रामध्ये असेल तुम्ही शोधा ना जरा. नक्कीच नक्की. म्हणजे आपण बघू शकता की गणेश नाईकांनी या मात्र कोण षडयंत्रामध्ये आहे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. मात्र त्यांचा रोख आहे तो म्हणजे विरोधी पक्षांवरती त्यांचा हा संपूर्ण रोख आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंच्या अनेक देणग्या मिळतात. सोमय्यांचे प्रतिष्ठान हे काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग करतं. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा देणारेच सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. आणि या भ्रष्टाचारात ईडीचा देखील सहभाग आहे असंही राऊत म्हणालेत. तर येत्या काळात भाजपच्या 28 लोकांची भ्रष्टाचाराची प्रकरणं जी आहेत ती बाहेर काढणार आहोत असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलाय. करण्यात ईडीचा थेट संबंध आहे. ईडीनं कारवाई केलेल्या कंपन्यांकडून ह्याने पैसे कसे घेतले, लिंक्स काय आहे त्या गुन्हेगारीच्या, जसं ते विचारतात ना. किरीट सोमय्याचा नेहमी प्रश्न असतो, क्या संबंध आहे आपका, कहाँ से आया पैसा. हां, प्रोसिड ऑफ क्राईमचे मनी, पैसे हे तुमच्या खात्यामध्ये कसे जमा झाले युवक प्रतिष्ठानचा, हा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा विषय आहे. हे सगळे पैसे भ्रष्ट मार्गाने आलेले आहेत. ही खंडणी आहे एक प्रकारची. आणि किरीट सोमय्या यांचा चेहरा, खरा चेहरा या प्रकरणामध्ये उघड झाला आहे. यांचा खेळ संपलेला आहे. रोज ही प्रकरणं येतील. आता सुरुवात मागे म्हटलं, सुरुवात ह्या लोकांनी केली होती ना, आता शेवट आम्ही करतो. प्रकरण फक्त एकटा किरीट सोमय्याचं नाही आहे, भारतीय जनता पक्षाच्या 28 प्रमुख लोकांचे प्रकरण आहेत. मोदीसुद्धा त्यांचा सल्ला घेतात. हे स्वतः मोदींनी सांगितलं. त्यांना बहुतेक त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठांविषयी माहीत नसेल. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत
आणि देशात येऊन सांगितलेलं आहे, या महाराष्ट्रात येऊन सांगितलेलं आहे की शरद पवार हे त्यांचे गुरु आहेत. शरद पवारांचा अनेकदा ते सल्ला घेत असतात आणि त्या सल्ल्यानुसार ते कामही करतात. आणि यानंतर आता बातमी आहे मुंबईतल्या एका न सुरू झालेल्या IT पार्कची. IT पार्क म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चकाचक इमारत येते, पण दादर इथलं हे IT पार्क जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. इथं IT पार्कच्या इमारतीत चक्क गारमेंट होलसेल कपड्यांची दुकानं सुरू आहेत. परवानगी IT पार्कची आहे, मात्र इथं सुरू आहे कपडे विक्रीचं काम. पारस गोपाल एंटरप्राइजेसला IT पार्कसाठी परवानगी दिली होती आणि याबद्दल सरकारकडून FSI देखील देण्यात आला होता, मात्र याला पारस गोपाल एंटरप्राइजेसनं मूठमाती दिल्याचं पाहायला मिळतंय. तर याबाबत उद्योग सहसंचालक कार्यालयाकडून अहवालही देण्यात आलेला असून अद्याप कारवाई झालेली नाही. तर पारस गोपाल एंटरप्राइजेसच्या संबंधित व्यक्तींशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दादरमध्ये IT पार्कच्या नावानं नेमका काय खेळ खंडोबा चालू आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या हाती महत्त्वाची अशी कागदपत्रं हाती लागलेली आहेत आणि दादरमधील जे पारस गोपाळ IT पार्क आहे, या IT पार्कमध्ये चक्क गारमेंटची दुकाने जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर या ठिकाणची आत्ताची परिस्थिती पाहायला गेली तर या ठिकाणी सगळी गारमेंटची दुकाने जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे पारस गोपाल एंटरप्राइजेसनं सगळ्या परवानग्या ज्या आहेत त्या IT पार्कच्या घेतल्या, FSI सुद्धा त्यांनी सरकारकडनं घेतला. मात्र या ठिकाणी IT पार्कचं काम न होता या ठिकाणी गारमेंटची दुकाने जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्याच्या उद्योग समूह संचालक आहेत यांचा सुद्धा अहवाल जो आहे हा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे आणि या अहवालामध्ये सुद्धा याच गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं पारस गोपाल एंटरप्राइजेसला ज्या परवानग्या देण्यात आल्या होत्या, या परवानग्यांचं कुठेतरी नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. तशा पद्धतीचा ठपकासुद्धा जो आहे हा उद्योग खात्याकडनं ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जे न्यूज 18 लोकमतच्या हाती पत्र लागलेलं आहे, खरं ती 5 मजली इमारत आहे आणि या 5 मजली इमारतीमध्ये कुठच्याही प्रकारे माहिती तंत्रज्ञान विभागाचं काम चालू नाही आहे, म्हणजे या क्षेत्राशी निगडीत या ठिकाणी काम चालू नाही आहे अशा पद्धतीचा ठपका जो आहे हा ठेवण्यात आलेला आहे. आणि जो अहवाल राज्य सरकारचा आहे, उद्योग समूहाचा जो अहवाल आहे उद्योग खात्याचा, या अहवालामध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की सर्व गाळ्यांमध्ये रेडीमेड गारमेंट, रिटेल अँड होलसेलची दुकानं आढळून आलेली आहेत. त्यामुळे कशा पद्धतीचा गोंधळ चालू आहे तो आपण बघू शकतो. एकीकडे राज्य सरकारचा अहवाल आल्यानंतर सुद्धा या पारस गोपालवरती कारवाई का होत नाही हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे पारस गोपाल एंटरप्राइजेसनं जरी या बाबतीत नियमावलींचं उल्लंघन केलं असलं तरी महापालिकेच्या बाबतीत सुद्धा काही नियमांचं उल्लंघन झालं आहे. ते म्हणजे पारस गोपाल जी ही इमारत आहे, जे IT पार्क आहे, या IT पार्कमध्ये पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे आणि ह्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई झाली नाही म्हणून महानगरपालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांवरती सुद्धा ठपका जो आहे हा ठेवण्यात आला आहे. नेमकं या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली, महानगरपालिकेतनं काय कारवाई केली गेली, त्यामुळे ज्या पद्धतीचा हा गोंधळ चालू आहे याच्यावरती आता राज्य सरकार नेमकं काय कारवाई करणार आहे. कारण का न्यूज 18 लोकमतच्या हाती महत्त्वाची अशी कागदपत्रं जी आहेत ती लागलेली आहेत आणि IT पार्कच्या जागेत, IT पार्कच्या इमारतीमध्ये चक्क गारमेंटची दुकानं जी आहेत ही आढळून आलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे राज्यात पाण्याची भीषण टंचाई अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात पाण्याचे एक भीषण वास्तव समोर आले. बोदवड तालुक्यामधल्या वराड या गावात गेल्या महिन्याभरापासून पाणी न आल्यानं अखेर ग्रामस्थांना गुरांच्या हौदातील पाणी पिण्याची वेळ आली आहे. एकीकडे उन्हाचा प्रचंड उकाडा असल्याने नागरिक हैराण झालेत, तर वराड या गावात पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसल्यानं ग्रामपंचायतीच्या बोरवेलच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा केला जातोय. मात्र पाण्याची पातळी खालावल्यानं बोरवेलचं पाणी सुद्धा आटलंय आणि त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून वराड गावात पाण्याचा एकही थेंब नाहीये. आम्ही पाण्यासाठी म्हणजे आमच्या गावामध्ये नैसर्गिक स्रोत नाहीच आहे, विहीरही नाही की त्यामुळे आम्ही विहिरीहून पाणी काढून आणू शकतो. आणि रात्री लाईट येते, 12-1 वाजेला मोटर चालू गेल्यानंतरही कधी डिओ पडतो, कधी काही होतं. आणि आम्ही पाण्यासाठी म्हणजे दरवर्षी फेब्रुवारीपासूनच आम्हाला पाणी लागतं, पण यावेळेस आमच्या बोरा बऱ्यापैकी चालल्या त्याच्यामुळे आम्हाला थोडं उशिरा प्रॉब्लेम आला. आम्ही संबंधित शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी अतिक्रमण करण्यासाठी
आम्ही पंचायत समितीत अर्ज सुद्धा दिला की बुवा आम्हाला पाणी पाहिजे म्हणून, पण संबंधित शेतकऱ्यांच्या डीपी जळाल्यामुळे ते म्हणतात की बिल तुम्ही भरा. आम्ही कुठून बिल भरणार? स्वतः ग्रामपंचायत गावात पाणी पुरवठा देण्यासाठी अयशस्वी आहे. आमच्या गावात आम्ही 2 बोरवेलवरनं पाणी पुरवठा गावाला करत असतो, पण त्या बोरवेल उन्हाळ्यात डायरेक्ट बंद पडून जातात आणि आम्ही त्या बोरवेल बंद पडल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बोरवेल असो किंवा विहीर असो अधिग्रहण करतो, पण संबंधित शेतकरी त्यांच्या मालाचा हवाला देतात किंवा त्यांचे स्वतःचे नाहक कारण दाखवून गावाला पाणी पुरवठा करत नाही. तर आमची सरकारला एक विनंती आहे की आमच्या गावाला एक विहीर मंजूर करून कमीत कमी लाईट गेल्यानंतर लोक दोराने तरी पाणी काढून सण गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो बा. इथे महिना झाले पाणी नाही आणि महिना झाले पाणी नाही. एखाद्या वेळेस आलं बी लाईन नसते, लाईन टिकत नसते. आमच्या गावामध्ये कुठे विहीर नाही, आण नाही, का नदी नाही, नाला नाही, तर किंवा कुठून आणा. तर ते कसं आहे, आम्हाला आला टाईम तर हेच पाणी पिवा लागते आणि हे शेवायला पाणी. आणि कसं सरकार इतकी बंदी घालतो, करुणा नुसतं सरकार आमची पाण्याची समस्या सोडत नाही. आणि या वर्षी तर असं झालं की डायरेक्ट आमच्या गावामध्ये कोणी मुलाला मुलगी देत नाही. आणि यानंतर थेट जाऊयात मनसे नेते बाळा नांदगावकर बोलतायत. तर मात्र महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. याची दखल राज्य सरकारने तर घ्यावीच, पण वारंवार मी सिक्युरिटी मागतोय राजसाहेबांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी. राज्य सरकारी दखल घेतली आणि केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, एवढं मात्र लक्षात ठेवा. मजकूर काय लिहिलेला आहे आजच्या भेटीमध्ये हा जे पत्र आहे ते त्यांना आम्ही दिलेलं आहे. त्याच्यावरती पोलीस आता गांभीर्याने दखल घेतील. ते सांगितलं आधांवरती तुम्ही हे करताय ते करताय, त्याच्यामुळे असा तो विषय तेवढाच आहे मर्यादित, त्या विषयाला धरून मर्यादित विषय आहे. आणि ते हिंदी पत्र आहे, त्यात काही उर्दूचे शब्द वगैरे पण आहेत. उत्तर प्रदेशशी काय संबंध वाटतो का या सगळ्या गोष्टीचा? मला कल्पना नाही त्या विषयावर. भोंगण्यांचा विषय हा सामाजिक आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं. बिलकुल विषय सामाजिकच आहे आणि तो आम्हाला धार्मिक विषय वाटत नाही, तो सामाजिक विषय आहे. आणि त्या विषयाचा संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे देशातील लोकांना त्रास आहे. परदेशामध्ये त्याच्यावरती तुम्ही बघता एकंदरीत वातावरण काय झालंय ते. त्याच्यामुळे हा सामाजिक विषय म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, परंतु त्याच्यावरती सरकारी गांभीर्याने घेत नाही, सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे. सर, ब्रिजभूषण सिंग ज्या प्रकारे विरोध करतायत, काय वाटतं आपल्याला? आज देखील त्यांची रॅली, काल देखील रॅली झाली होती. आता ते त्यांचं काम करतायत, त्यांना करू द्या त्यांचं काम काय करायचं ते. माफी मागण्याबद्दल ते सांगतायत की राज ठाकरेंनी 2008 मध्ये ज्या प्रकारे उत्तर भारतीयांवरती मारहाण केली होती त्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी त्यांची मागणी. आता त्यांनी काय बोलायचं हे त्यांनी ठरवायचं, आम्ही काय बोलायचं तर आम्ही ठरवणार. त्याच्यावरती माझे पक्षप्रमुख आहेत, ते निश्चितपणे बघतील काय करायचं ते. उत्तर भारतीय लोकांना मदत व्हावी याकरता एक कार्यालय उभारण्याचा विचार केलेला आहे. तशा पद्धतीनं पहिल्यांदाच दुसऱ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांकडनं महाराष्ट्रात अशा पद्धतीचं केंद्र उभारलं जातं. अच्छा, तुमच्या माहितीसाठी सांगतो की अयोध्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रॉपर अयोध्यामध्ये कार्यालय उघडलंय. त्याच्या पलीकडे मी काय बोलणार. पण ब्रिजभूषण यांचा विरोध कायम आहे. टीजर मध्ये तुमच्या सभेचे व्हिज्युअल्स वापरलेले आहेत असा आरोप केलाय गजानन काळे यांनी आणि नंतर ते ट्विट देखील डिलीट केलं गेलं. त्याच्याकडून ते कसं झालं ते त्यांनाच माहिती असेल, हा प्रश्न त्यांना विचारा. खासदार ब्रिजभूषण अजूनही विरोध करतायत. एक मिनिट. पत्र में ये अजान के बारे में जो भोंगा आंदोलन हम लोग ने चालू किया था उसके बारे में मुझे धमकी आई है जान से मारने की. ना केवल मुझे आई है, राज ठाकरे साहब को भी उसी लेटर में जान से मारने की धमकी दी गई है. और वो पत्र मैंने साहब को कल दिखाया और पत्र दिखाने के बाद मैं कमिश्नर साहब को कल शाम को पांडे साहब को मिला. उसके बाद में जॉइंट कमिश्नर जो क्राइम किए उनको भी मिला. आज गृह मंत्री जी पाटिल साहब, वलसे पाटिल साहब, उनको भी मिला, उनको भी जानकारी दी. जो लेटर है ओरिजिनल लेटर उनको मैंने दे दिया है. होम मिनिस्टर जी ने क्या कहा? उसमें लिखा है कि ये अजान के बारे में आप जो भी कुछ कर रहे हो वो आप तुरंत बंद करो, नहीं तो हम आपको जान से मार देंगे.
आप राज ठाकरे का बाजूबंद बन के घूम रहे हो, आपको तो छोड़ेंगे नहीं और राज ठाकरे भी मार डालेंगे। सर ये क्या सर किसी मुस्लिम संगठन से था और वो मुझे पता नहीं किसने बोला है, किसने लिखा है, वो मुझे पता नाही। भाजप खासदार ज्या प्रकारे विरोध करतायत त्या प्रकारे त्याच्यावर मनसेची भूमिका काय आहे? अयोध्येचा दौरा आहे, कोशिश की गई तो मनसे क्या करेगी? राज साहब को अगर किसी ने ठेस पहुंचाने की कोशिश की तो आप लोग क्या करेंगे? मैंने कहा है कि राज ठाकरे साहब के बाल को भी धक्का लगेगा तो पूरे महाराष्ट्र में अंदर लग जाएगा। मैं कहता हूँ उसका राज्य सरकार के पास, मैं उनको सिक्योरिटी बढ़ानी चाहिए, उनके कुटुंब को सिक्योरिटी देनी चाहिए, ना कि राज्य सरकार के पास मैंने मांग की है, मैंने केंद्र सरकार के पास भी मांग की है। हाँ, उनका तो जाने का तो प्रोग्राम तो आपको बता ही दिया है, उन्होंने खुद ही बताया है 5 तारीख को मैं अयोध्या जाने वाला हूँ। अरे भाई वो कह रहे हैं, अभी उसके ऊपर साहब की बयानबाजी नहीं आई ना, साहब उसके ऊपर बात करेंगे, जो साहब का सब्जेक्ट है उसके ऊपर मैं बोलना अच्छा नहीं है, वो साहब बात करेंगे। सर बॅनर लागलेले आहेत, कालपर्यंत त्याच्यावरती बाळासाहेबांचं चित्र होतं, आज उद्धव ठाकरेंचं पण चित्र लागलेलं आहे त्याच्यावर। आता तुम्ही माझ्या बॅनरवरती कोणाचे चित्र लावायला पाहिजे ते मला विचारायचे, आता त्यांच्या बॅनरवर कोणाचे चित्र लावायचे होर्डिंगवरती हे मला विचारून काय उपयोग आहे का हो? त्यांना विचारा ना तुम्ही। सर ब्रिजभूषण यांनी ज्या प्रकारे विरोध करत आहेत त्यामुळे बीजेपीने त्यांना हे करावं किंवा त्यांच्याकडून काही वरतून दबाव येईल किंवा असं काही वाटतं? कल्पना नाही मला, आता तो त्यांचे खासदार आहेत त्यांना माहिती। पण विरोध वाढतोय यूपीमध्ये, त्यांना खूप संघटना साधू संत येऊन भेटतायत, ते देखील मागणी करतात। साधू संत इकडे पण येऊन भेटून जात आहेत, परत येतील सुद्धा, साधू संत येतच असतात, साधू संत येतील घरात, तोची आपला दिवाळी दसरा। पण त्यांनी माफी मागावी असा एक उल्लेख वारंवार केलेला आहे आणि आधीची मनसेची भूमिका प्रश्नचिन्ह त्याबद्दल निर्माण नाही, केलेलं प्रश्नचिन्हाचा होतं। विषय काय येतो? राज साहेबांनी 5 तारखेला अयोध्येला जाणारे जाहीर केलेलं आहे, त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे, आता पुढे पाहू। पण जर विरोध असाच राहिला तरीही अयोध्येला जाणार का? अहो तो राज ठाकरेंनी दिलेला शब्द आहे, बाळा नांदगावकर नाही बोललेले, त्याचे ते राज ठाकरे बोलतील। अबू आझमी असं म्हणाले आहेत की कुठेतरी तुम्ही मनसे ऍक्शन करत असेल तर आम्ही त्याला रिॲक्शन देऊ, आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत अशी बाईट दिली आहे त्यांनी। म्हणणं नाही, पाहू अयोध्या के एक सांसद है लल्लू जी, जिन्होंने कहा है कि वो राज साहब का स्वागत करते, समर्थन करते, बीजेपी के हैं, उस बारे में बताइए। ऐसे बहुत लोग हैं जो राज ठाकरे साहब का स्वागत करने के लिए तैयार है, जो मुझे जानकारी है। उसमें साधु संत भी है, बाहुबली भी है, आम जनता भी है, सब है जिनका मुझे नाम से लेकर सब पता है, मगर मुझे यहाँ बताने की जरूरत नहीं सर तुम्ही आज गृहमंत्र्यांची भेट घेतली, गेल्या अनेक दिवसापासून तसं मनसेच्या नेत्यांना नोटीस येत आहे, धरपकड होत आहे, या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? हो बिलकुल, आता राजकारण्याला राजकारणी भेटल्या तर चर्चा होणारच ना, हो झाली चर्चा। त्यांनी काय आश्वासन दिलंय का ही जी कारवाई सुरू आहे? त्यांची रिॲक्शन ते हसत खेळतच असतात नेहमी, चांगला गृहमंत्री आहे, अहो चांगला गृहमंत्री आमचे जुने मित्र आहेत, आता चांगला गृहमंत्री बोलल्यानंतर त्यांची भूमिका ते करणार, आम्ही आमची भूमिका करू। संदीप देशपांडे ऐसा विषय निकाला का कि जिस तरह से अति करने की कोशिश आप लोग के साथ की जा रही है, सरकार का कहना है कि कानून के तहत कार्रवाई हो रही है, जो मुजरिम है उन पर कार्रवाई होगी, आप लोग को डरने की जरूरत नहीं। देखो कल सामने लेटर लिख के दिया है, सत्ता आती और जाती है, ये हमेशा किसके साथ सत्ता नहीं रहती, आज इसके साथ है कल उसके साथ है, सत्ता आएगी जाएगी, पर राजनीति में किस तरह से बर्ताव करना है ये भी तो सोचना चाहिए ना, जो सत्ताधीश है उनको। ये जो लोग हमारे इधर उधर है, जिनके पीछे 10-10, 12-12 टीम घूम रही है, ये साहब ने कल ही लिखा है, ये कोई निजाम के रजाकार है, ये कोई अतिरेकी है, ऐसे खुला उन्होंने लिखा है। सर ज्या पद्धतीने याआधी सुद्धा राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत तुम्ही विनंती राज्य सरकारला केली होती, आता पुन्हा एकदा धमकी आल्यानंतर तुम्ही विनंती करताय, कुठेतरी राज्य सरकार सुरक्षा पुरवत नाही का? किंवा मला माहिती राज्य सरकारच्या मनामध्ये काय ते माहिती नाही, घरामध्ये तर मला चांगला माणूस वाटतो, काय विषय येत नाही, आता काय कोणाच्या मनामध्ये काय दडलंय हे माझ्यापेक्षा बेहतर तुम्ही ओळखता। देशपांडेचा विषय निघाला का गृहमंत्र्यांकडे? आता मी मगाशी म्हणालो की आता मी भेटल्यानंतर विषय सगळेच होणार ना हो, तुम्ही पत्रकार भेटल्यानंतर बोलत नाही का एकमेकांशी?
बोलताय ना काय बोलले नांदगावकर काय झालं तू केंद्र की सुरक्षा राज्य सरकार ऑलरेडी पत्र गेलेली आहे तू नांदगावकर साहेब कालच्या पत्रामध्ये एक मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. भोंग्यांबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी मला आणि राज ठाकरेंना धमकी येत असल्याचं नांदगावकर म्हणालेत. पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. तर राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिलाय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि यापुढचं बुलेटिन जगाच्या पाठीवर घेऊन येते माझी सहकारी श्वेता.